महावितरण बसवत असलेलं स्मार्ट मीटर हे स्मार्ट मीटर न राहता आता एक पैसा छापायची मशीन झालेलं आहे आणि असं चित्र आता महाराष्ट्रात सगळीकडे दिसायला लागले। हा प्रश्न आता विधानसभेत सुद्धा गेलाय आणि विधानसभेत हे बोललं जातंय की महावितरणचा अधिकारी जर स्मार्ट मीटर बसवायला आला तर त्याला कुठल्याही क्षणी मारहाण होऊ शकते आणि जर रिअल कंडिशन बघायला गेलं तर ग्राउंडवर सुद्धा अशी परिस्थिती तयार होत चालली आहे। लोकांना महावितरणचे कर्मचारी किंवा सरकारवर राग नव्हता, पण हे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जे लोकांना लुटायचं काम चाललंय त्याच्यामुळे हा असंतोष वाढत चाललाय आणि हा असंतोष महावितरण आणि सरकार ह्या दोघांवर सुद्धा आहे। कंचं 500-600चं बिल 2-4 हजारावर चाललंय आणि 4-10 हजाराचं बिल 40 ते 50 हजारांवर चाललंय। मुख्यमंत्री विधानसभेत म्हणतायत की फक्त 4% लोकांची कंप्लेंट आहे आणि हा पूर्ण चुकीचा आकडा आहे। जवळपास 50 ते 60 लोकांची ह्याच्या बाबतीतली तक्रार आहे आणि हे निव्वळ बेसलेस स्टेटमेंट आहे की उन्हाळा लांबल्यामुळे लोकांचं लाईट बिल वाढते का? ह्याच्या आधी लोकांनी उन्हाळा बघितला नाहीये का? एकतर लाईट बिल अवाढव्य वाढत चालले, त्यात जर तुम्ही 200 ते 300 युनिट वापरत असाल तर पर युनिट जवळपास 15 ते 20 रुपये तुम्हाला चार्जेस द्यावे लागतात। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेत घोषणा करतायत की पुढच्या 5 वर्षात सगळ्यात स्वस्त वीज देणारं राज्य हे महाराष्ट्र असेल, पण ग्राउंडवरची परिस्थिती ही खूप उलटी होत चालली आहे। सध्या तरी ह्या स्मार्ट मीटरमुळे महाराष्ट्रात असंतोष खूप आहे आणि ही गोष्ट महाराष्ट्र सरकारच्या पतनासाठी कारण ठरेल एवढं नक्की। हा मुद्दा तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला।